काय काम होतं हा करा की मला काय विचारायचं काय हे करायचं बाबा तुझं करायचं आपण सगळ्यांनी बेल 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 तुम्ही कुठं लागते इकडे इकडे शिकारला का शिकार कार्ड द्यायला पाहिजे ना आणि जेवण लोक माझे नाव विजया सचिन माने। आमच्या इथे स्मार्ट कार्ड काढायसाठी फिरोजबाईंनी खूप छान सोय केली, त्यामुळे सर्व महिलांना याचा लाभ घेता आला। याबद्दल मी फिरोजबाई यांचे शतशः आभार मानते। धन्यवाद। निलेश रणखांबे, राहणार गणेश नगर इथे फिरोजबाई पठाण यांनी स्मार्ट कार्ड हे कॅम्प आयोजित केले। त्यांनी सतत वेगवेगळे कार्यक्रम राबवून महिलांसाठी कायमस्वरूपी म्हणजे कॅम्प हे करून महिलांना प्रतिसाद दिलेला आहे, तरी मी त्यांचे शतशः आभारी। नमस्कार, माझं नाव सीमा सपकाळ आहे। मी फॉरेस्ट कॉलनीत राहते आणि इथं फिरोजबाईंनी खूप मोठे म्हणजे कामं करतात। त्याच्यात महिलांची खूप कामं आहेत, त्यात टू व्हीलर चालवणं, हळदी कुंकूचे कार्यक्रम केले, परत बरेचसे म्हणजे योजना ज्या काही सरकारी योजना आहेत त्या आतापर्यंत आम्हाला मिळवून देण्याचं काम फिरोजबाईंनी केलेलं आहे आणि त्यासाठी महिलांचा खूप फायदा पण होतो आणि महिलांचा सगळ्या स्वतःच्या पायावर अशा उभ्या राहिल्या। टू व्हीलर शिकवल्यामुळे आजपर्यंत महिलांनी स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतः वापरायला लागल्या आणि त्यासाठी आम्ही नगरसेवक माननीय नगरसेवक फिरोजबाई पठाण यांचे मनापासून सगळ्या महिला आणि मी सुद्धा आभारी। माझं नाव शकुंतला भिमराव लोखंडे, फॉरेस्ट कॉलनीमध्येच राहते। भाई आमचे फार चांगले आहेत, त्यांचं कार्य पण फार चांगलं आहे। भाई आमच्या सगळ्यांसाठी खूप हे करतात आणि बहीणसारखं चांगलं कार्य कुणीच केलं नाही आणि भाई आमच्या कॉलनीचं असल्यामुळे त्यांचं खूप आमच्या महिलांवरती लक्ष असतं। भाई आमचे खूप चांगले आहेत आणि भाईने आता हे आमच्यासाठी जे एस टीचा पासासाठी आम्ही इथं आलो आहोत ना, तर ते पण कार्य त्यांचं फार चांगलं आहे। आम्ही यासाठी आलो आहोत इथं, यासाठी मी थोडेसे दोन शब्द आपले बोलले। भाईंचं कार्य खूप चांगलं आहे। आपण आता इथं जो मोफत स्मार्ट कार्ड SP पासचा जो शिबिर आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण संख्येनं म्हणजे नाव नोंदणी किती झाली होती आणि लाभ किती जणांना मिळाला? आता मोफत संख्येची जी SP पासचं आमचं माझ्या विलासपूर, गोळीबार आणि ह्या भागातले सर्व नागरिकांसाठी, महिला वर्ग आणि ज्येष्ठांसाठी आणि मुलींसाठी आपण जे SP पास काढतोय, साधारणतः 1500 लोक आतापर्यंत काढलेले आहेत। अजून नोंदणी चालू आहे, तुम्ही सगळं बघताय सगळेजण आणि चांगल्या पद्धतीनं लोकांची बी मदत आहे आणि लोकांची साथ आहे, एवढंच मला सांगायचं आहे। अजून जितकं माझ्या वॉर्डातले वॉर्ड क्रमांक 17 मधले जे काम करतोय हे माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
महाराज साहेबांच्या नेतृत्वात मी हे सगळं करत असतो. माझ्या नेते वेदांतिका राजे भोसले ह्यांच्या नेतृत्वात मी जी काय समाजसेवा करतोय ती ह्यांच्या नेतृत्वात करतोय, त्यांच्या आशीर्वादाने करतोय. हे माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे. भाई काय होतं की इलेक्शन झालं, निवडणूक झाल्यानंतर समाजसेवा थांबते किंवा रखडली जाते. पण आता तुम्ही पहिल्यांदा पण काही पद नव्हतं तेव्हासुद्धा तुम्ही तीच समाजसेवा ठेवली आणि आत्तासुद्धा तीच समाजसेवा. तर तुम्हाला नेमकं असं आत्मीयता आहे की समाजसेवेची? मी नगरसेवक झालो. माझ्या वार्डातल्या पहिलं प्रथम नगरसेवक मला तिकीट दिलं माझ्या नेत्यांना शिवेंद्रराजे भोसले. महाराज साहेबांना मला उभं केलं, त्यांचा आशीर्वाद आहे आणि पार्टीचा आशीर्वाद आहे. पण नंतर माझ्या जी लोकांना मला निवडून दिलं, मी समाजसेवक म्हणून मी काम करत होतो आणि मी आत्ता बी माझ्या कुठेही बोर्डासमोर माझ्या कुठेही कार्यक्रमात मी नगरसेवक म्हणून घेत नाही. माझ्यावर माझी ताई पूनमताई निवडून आली, आम्ही दोघं आलो, आम्हाला लोकांना निवडून दिले. ते समाजसेवा निवडून दिले म्हणून मी थांबवायचं असं काय माझ्या नेत्यांना मला सांगितलं नाही. ज्या पद्धतीने लोकांना निवडून का दिलं, बाबा हा काम करतोय, समाजसेवा करतोय, एवढी मतं दिली म्हणून आपण हे आपलं जे काय पैसे खर्च होऊ दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. पण नगरसेवक झालेले लोक म्हणतात थांबतात, पण मला माझ्या नेत्यांची शिकवण आहे थांबायचं नाही. आणि पैशाचा विषय वेगळा आहे, पैसे जातात येतात. नगरपालिकेत पैसे कमवायला आम्ही दोघं सदस्य असू दे, बाकीची पैसे कमवायला नगरपालिकेत जातात. पण देवानं दिलंय तर लोकांसाठी आणि माझ्यावर प्रेम करणारी माझ्या विलासपूरची लोक, गोळीबारची, यांच्यासाठी मी करणे काही मला काय उचित असं चुकीचं मी काय करतोय. माझ्या लोकांना मला निवडून दिलं त्यामुळे मला करणे हे भाग्यच आहे. आता रस्ते सुशोभीकरण झाले, महिलांसाठी उपक्रम झाले, अजून काय तुमच्या मनात मानस आहे की तुम्ही पुढचं अजून कुठलं असं? साहेब, माझ्या वार्डात मला माहिती आहे पाण्याचा प्रश्न आहे, माझ्या वार्डात गटराचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे. पण मला लोकांना निवडून देऊन 4-5 महिने झाले. पण मी 4-5 महिन्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपस्तोवर मी मला जसा वेळ मिळेल तसं मी सगळ्या लोकांच्यावर पोहोचायचं काम करतो. हे माझं कर्तव्य आहे. ज्या पद्धतीनं लोकांना निवडून दिलं, पण मी माझ्या वार्डातले भरपूर काय समस्या आहेत. सातारा शहराला लागू नये माझं वार्ड, माझ्या महाराजांचं बी लक्ष आहे. माझ्या वार्डातला रस्ता मोठा होतोय, माझ्या वार्डात कामं मोठे होतात. मी चांगल्या पद्धतीनं माझ्या वार्डात सुधारणा करीन आणि लोकांचा विकास करीन. कुठल्याही लोकांना वेटेज धरून, लोकांना चुकीचं काय करून, अतिक्रमणचा विषय असू दे, मी वारंवार सांगतोय अतिक्रमण ह्या भागात होता कामा नाही. एकदा अतिक्रमण झालं ते परत काढता येत नाही. त्यामुळं अतिक्रमणचा विषय असू दे, पाण्याचा विषय असू दे, लाईट, गटर, हे माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या लोकांना, विलासपूर गोळीबारच्या सगळ्या लोकांना माझं कर्तव्य मी काम करत राहणार. आणि राहिला ST पासचा विषय, ST पास जेव्हा लोकांना, माझ्या विलासपूरच्या लोकांची आणि गोळीबारच्या लोकांची गरज भागत नाही, पासची लोक संपत नाही, तोवर हा कॅम्प मी चालू ठेवणार आहे. एवढंच मला सांगायचं. मी 2 दिवस 3 दिवस कॅम्प ठेवला तर मला माहिती आहे किती लोक आहेत, त्यांना किती करणार आहेत. पण मला निवडून दिलेल्या लोकांचं मी त्यांच्यासाठी सार्थक करणार आहे. पैसे 250 रुपये जातात, 250 रुपयाचा विषय नाहीये. पण ज्या पद्धतीनं लोकांना, मला इलेक्शनमध्ये कुणी मला रुपया मागत नव्हतं, माझं कर्तव्य म्हणून मी काम करतो आणि मी समाजसेवा करत राहणार. मी जसं शिवजयंती करतो, महिला दिवस करतो, हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो, रक्षाबंधन करतो, गणपती असू दे, देवी असू दे, या सगळ्या गोष्टीत मी नावाला फिरोज पठाणे, मला समाजसेवक म्हणून ओळखला जातो. पण मी एवढंच सांगतो, सगळं करतो ते शिवेंद्र बाबांच्या नेतृत्वात करतो, एवढंच मला सांगतो. पहिलीच टर्म आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये तुम्ही प्राधिकरणाविरोधात किंवा प्राधिकरणाचा एक अभ्यासपूर्वक तुम्ही नगरपालिकेच्या सभेमध्ये सगळी मांडणी केली. आणि का आता साताऱ्यात एक चर्चा पण अशी चालू आहे की 5 वर्षाची कामं फिरोजबाईंनी अगोदरच उरकलेत, म्हणजे 3 महिन्यातच उरकलेत. साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पहिलं गोष्ट, कुठल्याही अधिकाऱ्यांना, कुठल्या लोकांना मला नावं नाही ठेवायची, अधिकाऱ्यांना मी नावं नाही ठेवायची. मला एवढंच सांगायचंय, मी करतोय ही लोकांसाठी करतोय, मी करतोय ही लोकांसाठी करतोय. मी का वारंवार सांगतोय, ज्या पद्धतीनं मला आणि पूनमताईला निवडून दिलं लोकांना, मग आमचं कर्तव्य. अधिकाऱ्यांना थोडं वाईट वाटत असेल, फिरोजबाई बोलतात,
स्वच्छता कर्मचाऱ्याला वाटत असेल बोलतात, पण माझी स्टाईल वेगळी आहे. मी कार्यकर्ता म्हणून कायम काम करणार आहे. मी ग्राउंडला बी तसाच आहे, वर बी तसाच आहे, पण लोकांची कामं व्हावी माझा दुसरा उद्देश नाहीये का. पूनमताईचा आणि माझा दुसरा उद्देश आहे का बाबा लोकांच्याकडनं काय मला मिळालं पाहिजे, काय मला टेंडरमधनं मिळालं पाहिजे, काय मला वेगळ्या भावनेतनं मिळालं पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, ज्या लोकांना निवडून दिलंय त्या लोकांसाठी माझं आणि पूनमताईचं कर्तव्य आम्ही काम करत राहणार एवढंच सांगायचं. आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो. काय कुणी नाव हे बघा, 100 मला माहिती आहे 20 लोक नावं ठेवणार, 80 लोकांचं चांगलं होत असेल तर मी त्या लोकांसाठी काम करणार, हे माझ्या नेत्याने सांगितलं. दुसरा एक प्रश्न असा आहे कधी आता बाहेर महिला वर्गाशी बोलत असताना महिला वर्गामधून एक असं हे आलं, त्या हा सगळा जो महिला वर्ग आहे हा तुमच्याकडं त्यांचा भाऊ या दृष्टिकोनातून बघतो, तर हा विश्वास कसा काय निर्माण झाला, काय रहस्य आहे? नाही, हे माझ्या बहिणींचं सगळ्यांचं, त्यात माझ्या रुपालीताई असू दे, पूनमताई, मनीषा आवळे असू दे, किरवेताई, कनेरकरताई, मालती साळुंके, परत भाभी असू दे, नायकोडी भाभी, क्षीरसागर मॅडम असू दे, परत माझ्या आत्या आप्पांच्या बहीण असू दे, ह्या सगळ्यांची टीम ही टीमवर्क होती. म्हणून माझ्या बहिणी माझ्याकडे जुळल्या आणि सगळी एकत्र असल्यामुळं आम्ही माझ्या बहिणी म्हणून, भाऊ म्हणून मला हे करतात. मला खूप गर्व आहे. माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला रक्षाबंधनाला 1700-1800 राखी बांधत असतात. मी नावाला नाव आहे बघा, कुठल्या धर्मात कोणी आलं ते विषय आहे, पण मी फिरोज पठाण असून मला एवढी लोक राखी बांधतात आणि मी त्यांचा भाऊ म्हणून मी काम करतोय. मला दुसरं कुठलंही, मी निवडून आल्यानंतर कुठेही राजकारण करत नाही. मला लोकांची समाजसेवा करायची आणि लोकांपर्यंत पोहोचायची. ताई, तुम्हाला कसं वाटतं आता सध्या फिरोजबाई यांच्या बरोबर काम करताना आणि अजून काय तुम्हाला अनुभव, तुम्ही आता अनुभव नसताना पहिल्यांदाच नगरपालिकेत गेलाय, तर तुम्ही काही रस्त्याचे वाहतुकीचे प्रश्न तुम्ही मांडले, त्याबद्दल आता तुम्ही काय पाठपुरावा काय करणार? पाठपुरावा म्हणजे भाई तर बरोबर आहेत, भाई बरोबर आहेत. परत आपले वॉर्डमध्ये संदीप दादा असू देत, विकास दादा, मनीषाताई, किरवेताई वगैरे ह्या सगळ्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीनं जेवढं काही आपल्या वॉर्डमधल्या लोकांसाठी करता येईल तेवढं आम्ही नक्की करू.